उन्हाळ्यामध्ये जर काहीतरी क्रीमी टेक्स्चर असलेलं ड्रिंक जर प्यायला मिळालं तर काय मस्त मजा येईल ना. तर हे ड्रिंक आहे ना एकदम सोपं आहे आणि महाराष्ट्रातलं हे अत्यंत लोकप्रिय सुद्धा आहे. तर हे आहे पियुष. पियुष म्हणजेच श्रीखंडापासून बनवलेला हा एक द्रव्य पदार्थ आहे. नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय अतिशय सुंदर असे ड्रिंक. अतिशय सोपं अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. मे महिन्यामध्ये अगदी आपण घरच्या घरी हे ड्रिंक तयार करून पिऊ शकतो. तर सुरुवात करूया. त्यासाठी आता मी इथे एक ग्लास घेतले. तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. मी इथे काचेची बरणी घेतली जेणेकरून तुम्हाला दिसावं म्हणून. तर इथे घरी ताजं लावलेलं दही घेतलंय मी. दही कसं लावायचं याची व्हिडिओ मी आधीसुद्धा पोस्ट केलेली आहे. तर हे दही घरचं आहे, विरजण लावलेलं. तर मी आता दही घालते. एक 3 ते 4 चमचे एवढं दही घातलंय. त्याच्यामध्ये पाणी घालायचंय. आणि घुसळून घ्यायचंय. रवी असेल तर रवीच्या मदतीने किंवा तुम्ही कोणत्याही ब्लेंडरच्या मदतीने किंवा विस्करच्या मदतीने सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता. तुम्ही इथे रेडीमेड ताक वापरला तरी सुद्धा चालेल. मी इथे दह्यापासून ताक तयार करते आणि मग पुढची प्रोसेस करणार आहे. आता पिठी साखर घालूया. आता इथे मी श्रीखंड घालते. हे आम्रखंड आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं कुठल्याही फ्लेवरचं श्रीखंड इथे वापरू शकता. तर इथे ना चांगले 4 ते 5 चमचे श्रीखंड मी आत घातलेला आहे. आणि आता ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ना मस्त क्रीमी असं जे आहे ते आपलं पियुष तयार होणार आहे. यामध्ये मी वेलची पावडर इथे ॲड केलेली नाही आहे. तुम्हाला जर वेलची पावडर आवडत असेल, चालत असेल तर तुम्ही ह्यामध्ये वेलची पावडर, केशर सुद्धा ह्यात ॲड करून घेऊ शकता. सुरेख रंग आलाय. आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा तेव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर आता थंडगार पियुष माझं इथे बनून तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे, कसं वाटलं तुम्हाला हे ड्रिंक. तुम्ही ट्राय नसेल केलात तर पहिल्यांदा ट्राय करणार असाल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल ना तर खूप खूप शेअर करा आणि निरोगी खा, निरोगी राहा.